हॅलो नमस्कार, मी शारदा. तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉगमध्ये. माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना गुड मॉर्निंग, श्री स्वामी समर्थ. आज आहे नवीन वर्ष. नवीन वर्षाच्या माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना खूप खूप शुभेच्छा. हे नवीन वर्ष तुम्हाला आणि तुमच्या पूर्ण कुटुंबाला सुखासमाधानाचं, आरोग्याचं जावो, ही स्वामींचरणी प्रार्थना. हो, आपल्या यूट्यूब फॅमिलीला नवीन वर्षाच्या शुभेच्छा द्या ना. ओके. आमच्या सर्व यूट्यूब फॅमिलीला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. नवीन वर्ष तुम्हाला सुखासमाधानाचं, आरोग्यदायी जावो, हीच स्वामीचरणी प्रार्थना. हॅपी न्यू इयर. यांची तयारी वगैरे झाली आणि हे चालले ऑफिसला. मला पण जायचं आहे. तर इथे मी बघा हॉलमध्ये ना लकी बांबूचे झाडं ठेवले. माझ्याकडे ना मोठे मोठे लकी बांबूचे 2 झाडं आहेत. तर मग म्हटलं चला हॉलमध्ये तरी ठेवूया. तर कसे दिसतात नक्कीच कमेंटमध्ये सांगा. इथे मी लसूण सोलते, संध्याकाळचा स्वयंपाक बनवायचा आहे. तर मग म्हटलं चला लसूण सोलूया. आणि यांचं चाललं आहे बातम्या बघायचं काम. हा आदल्या दिवशीचा व्हिडिओ आहे, म्हणजेच बुधवारचा व्हिडिओ आहे. दुपारची वेळ आहे. तर इथे ना लकी बांबूच्या झाडांची माझे ना जरा व्यवस्थित करायचं काम चालू आहे. एकदम पिवळे पानं झाले होते. आत्ताच कमीत कमी 1.5 महिना झाला. सर्व पिवळे पानं काढून टाकले होते, पण पुन्हा पिवळे पानं झाले. तर ते सर्व काढून घेतले. बघा किती पानं साचले. आणि हौसाचं पण चाललं आहे भांडे घासायचं काम. तर ती भांडे घासते. आणि मी म्हटलं चला आता मस्त लकी बांबूचे झाडं तरी व्यवस्थित करून घेऊ. एकीकडे गप्पा पण होतात. थंडी वाजू राहिले. मी पदर असा करून घेतला आहे. खूप थंडी आता बरं का. चला हो चला, त्यांना कधीचे सांगते खाली चला, बस झालं. पण ते काही थोडं राहिलं. मला चहा अजून घ्यायचा आहे, भांडे लावायचे, कपडे बाहेरून काढायचे आहेत. चला हे बघा इथे एवढ्या टाक्या आहेत. इकडच्या 4, इकडनं 5, 9 आणि इथं आहे आमच्या RCC टाक्या, अशा 10 टाक्या. तर यांनी ना 4 वाजेपासून वरती आहे आणि तेवढ्या टाक्या भरायला घेतल्यात. बघा किती छान मस्त हिरवंगार. 4:30 पावणे 5, 4:30. बघा किती छान वाटते. घराच्या आजूबाजूला झाडं आहेत ना, तर मस्त दिसते. थोडे दूर आहे पण मस्त वाटते. हे आहे शेवग्याचं झाड. आता फुलं आलेत शेवग्याच्या झाडाला, आता शेंगा येतील. आपल्याला पण इथं मला खाली गार्डन करायचं आहे. भरपूर काही करायचं आहे, पण कलरचं काम होत नाही. तोपर्यंत काहीच करू शकत नाही. थोडं घराचं कलरचं काम बाकी आहे. किचनवरती जेवढे काही तुम्हाला भांडे दिसतात ना, हे पूर्ण घासलेले भांडे फक्त लावायचे बाकी आहे. तर आता नाही सर्व भांडे लावून देते. तांब्याचा हांडा पण घासला आहे, तो आता भरून ठेवते. 2-3 दिवसातून तांब्याचा हांडा घासते. डाग पडले का मग घासून टाकते. डाग नसले तर 2-3 दिवस व्यवस्थित राहतो. पण तांब्याच्या हांड्यातलं पाणी प्यायला खूप छान. तर इथं आता मी भांडे लावायला घेतले. दूध पण आज आहे ना सकाळपासून तापवलं नव्हतं, आत्ताच दूध तापवलं. आणि किचनवरती बघा घासलेले भांड्यांचा किती पसारा आहे. भांडे लावायचं म्हटलं ना का खूप वैताग येतो. एक वेळेस घासायला भांडे बरं वाटतं, पण भांडे लावायचं म्हटलं ना कंटाळा येतो भांडे लावायला. पण भांडे लावल्यानंतर आहे ना किचन पण एकदम रिकामं होतं आणि आपल्याला स्वयंपाकाला पण म्हणजे सुचतं. आज गावामध्ये हरभऱ्याची भाजी विकायला आणली होती. तर मग यांनी आहे ना येताना म्हणजे सकाळीच घेऊन ठेवली होती हरभऱ्याची भाजी. बघा खूप मस्त अशी हरभऱ्याची भाजी. आता आहे ना ती काढून घेते पिशवीमधून, सुपामध्ये किंवा परातीमध्ये. ही वाळून, आणि आमच्या इकडे ना वाळलेली भाजी असते ना त्याला म्हणतात बेसन भाजी. खूप छान लागते ही भाजी. वाळवायची आणि नंतर त्याची भाजी बनवायची, खूप मस्त लागते. आणि अशी पण बनवतात. ही हिरवी भाजी ना अशी पण बनवतात. हिच्यासोबत नागलीची भाकरी खूप छान लागते. तर चालला आहे माझा विचार आता काय करावा. मला तर नागलीची भाकरी आणि ही भाजीच खायची इच्छा आहे. पण आता हे म्हणतात वरण भाताचा कुकर लाव, मग बघते आता. हे अशी पण खायला छान लागते. हां तशीच.
किचनवरचा भांड्यांचा पसारा सर्व काही लावून दिल्यामुळे किचन बघा किती छान रिकामा दिसतो. आता ही भाजी आहे ना काढून घेते पिशवीमधून आणि आता मी मस्त हरभऱ्याची भाजी आणि नागलीच्या भाकरीचाच बेत करणार आहे. वरण भाताचा कुकर लावणार होते पण ते कॅन्सल केलं आहे. खूप मस्त असं हे जेवण आहे, एकदम छान. तुमच्या पुरणपोळीच्या जेवणाला सुद्धा मागे करू शकतो. तर मी यांना तेच म्हटलं का अजून पुन्हा गावात कधी विकायला भाजी आली तर आपल्याला घेऊन या. तर इथे मी बनवते नागलीच्या भाकरी आणि आधीला टी व्हीवरती, मोबाईलवरती, लॅपटॉपवरती अभ्यास वगैरे करायला लागतो. तर चष्मा लागू नये त्यासाठी ना लेन्स कार्ड आणलेले आहे त्याला. तर त्याने ना माझ्या डोळ्यांना लावले होते. तर मला म्हणतो मम्मी थांब तू कशी दिसते आपण बघू. तर इथे छानपैकी माझ्या मस्त नागलीच्या भाकरी चालू आहे आणि पापड भाजणार आहे. त्याच्यासाठी शेवभाजी बनवली. त्याला शेवभाजी आवडते त्याच्यामुळे त्याला आहे ना काही नाही शेवभाजी बनवून दिली का त्याचं काम होतं. आजचा व्हिडिओ खूपच लहान झालेला आहे पण नक्कीच बघा आणि व्हिडिओ आवडला तर मला कमेंटमध्ये सांगा. ही नवीन साडी आजच नेसले. तर चला आता आधीला म्हटलं तू आपल्याला ताटं वगैरे काढ, जेवणाचे पाणी भरून घे आणि लगेच आपण जेवण करून घेऊ. मस्त गरम गरम नागलीची भाकर खायला छान लागते. तर चला आता ना मी ह्या व्हिडिओचा एंड करते. कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन येईल. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. श्री स्वामी समर्थ. शुभरात्री.